जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. हा सर, आज जोऱ्याने वारे वाहत आहेत सर आणि कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये Facebookवर सांगितलेलं आहे, की हं, हं. 23 तारखेपासून जोऱ्याने वारे वाहायला सुरुवात होतील. 23 ते हो. 27-28 तारखेपर्यंत. नक्कीच, नक्कीच. यामध्ये शेतकऱ्यांना देखील अडचण येत आहे सर आणि म्हणजे स्प्रिंकलर लावलेले असते म्हणजे तुषार सिंचनने पाणी देत असते. तर हां, हां. कसं वातावरण राहील सर आणि यामध्ये यासाठी काय उपाय आहे? की तुषार सिंचननं आता हे 4-5 दिवस आहे तर कसं याला हँडल कसं करावं याबाबत सविस्तर माहिती द्यावी सर. नक्कीच. हे बघा कालपर्यंत वातावरण जे काही सक्रिय होतं, आजही सकाळच्या पारी पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात ते वातावरण गेलेलं आहे. हो सर. आणि विषय असा आहे, की वाऱ्याची तीव्रता आजही जोराने वाहील असं पूर्वकल्पना आपण कालही दिली आहे. आणि याची ताकद, याची जे दिवसं आहेत, हे 27 तारखेनंतर पर्यंत तरी कंटिन्यू आहेत. म्हणजे रोज दुपारच्या पारी सकाळपासनं वातावरण हे जोरदार वाऱ्याचं असणार आहे, झुळूक टाईपमध्ये असणार आहे. हो सर. आणि हे दरवर्षी पण घडतंय. ऐन पिकं पाण्याला आली, गहू असेल, ज्वारी असेल, ह्या टायमिंगला हे वारं सुटतंय आणि अजून हे 6-7 दिवस तरी आहे. एकंदरीत 27 पर्यंत तरी कायम राहणार आहे. हो सर. आणि या वातावरणासोबत जे काही आज खानदेशमध्ये आणि उत्तरेकडील मलकापूर, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये थोडंफार आभाळ पण येईल, पण पाऊस त्याच्यामध्ये मोठा असं काही नाहीये. आता परत वातावरण सुद्धा बिघडणार आहे, जे पूर्वकल्पना रात्री पण सांगितलेली आणि ते तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये सविस्तर पण याच्या अगोदर पण सांगितलेलं की 27-28ला परत खराब वातावरण आहे. हो सर. एक्झॅक्टली ते सुद्धा महाराष्ट्राच्या दिशेने 27 तारखेला आभाळ काढणार आहे. म्हणजे हे जे काही वारं सुटलेलं आहे, हेच वारं आभाळ काढणार आहे आणि ह्याच वाऱ्याने पहिलं जे काही कालपर्यंत येणारं आभाळ होतं, ते पांगवलेलं आहे. म्हणजे वारे आभाळही काढणार आणि पांगवणार सुद्धा हे दोन्ही वर्किंग करतायत. आणि त्यानंतर हे 29 तारखेपर्यंत आभाळ राहील. त्यामध्ये सुद्धा बारीक-सारीक शितोडे पडतील. आजही पाथरी, परभणीच्या काही भागातले मेसेज आले, की थोडेफार शितोडे तुटले. आणि तुम्हाला मागे पण म्हटलं, की गारपिटीचा धक्का महाराष्ट्रात नाही. एखादा अपवाद जर वगळला, तो एक अपवाद सुद्धा घडला नाहीये. त्यामुळे गारपीटच्या येणाऱ्या अफवावरती जास्त काही विश्वास ठेवू नका. तुम्हाला मी पूर्णपणे मार्गदर्शन करतोय माझ्या प्लॅटफॉर्मवरती. घाबरू नका. हे काही कुठलं मोठं संकट नाही. हो काही सर. अजून प्रश्न असेल ते विचारू शकता. हां सर. म्हणजे जे 28 तारखेला डबल परत वातावरण तयार होईल सर. जे आता तयार झालेलं आहे त्यापेक्षा ते मोठं आहे. म्हणजे म्हणजे त्यामध्ये हे पहा, पावसाची हे जे आतापर्यंत कालपर्यंत तयार होतं ना, आजही सकाळच्या वेळेला धुळी-धुकं आहे. आता ह्या जोरदार वाऱ्याने काय होणार आहे, थोडं आभाळ क्लॅरिटी चांगली दिसेल आज. म्हणजे फक्त काही 4-5 जिल्ह्यांना ते आभाळ असणार आहे. म्हणजे खानदेशमध्ये, त्यानंतर बुलढाणामध्ये आभाळ राहील. इकडे अकोला, अमरावतीमध्ये आभाळ राहील. पाऊस नाही याच्यामध्ये. एखाद्या ठिकाणी सत्कार वेगळी गोष्ट राहील. पण आता आजची जी काही तारीख आहे 23, उद्याची 24, 25 पर्यंत आभाळ थोडंसं मोकळं-मोकळं वाटू लागेल. परत 26, 27, 28 हे 27 तारखेपर्यंत तरी 3 दिवस तरी काही ठिकाणी 2 दिवस तरी आभाळ परत ह्या 22, 21, 22 तारखेला येणार आहे. त्यामुळे याचा जो काही प्रवास आहे वातावरणाचा, हो असाच वाऱ्याच्या जोरावरती असणार आहे. त्यामुळे मोठ्या पावसाचे संकट किंवा मोठ्या पावसाची टक्केवारी याच्यामध्ये दिसून येत नाहीये. हां सर, बरोबर आहे. नक्कीच सर, हं. हा जानेवारी महिना म्हणजे जास्तीत जास्त ढगाळ वातावरणच चाललेलं आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे, की फेब्रुवारीमध्ये देखील पहिल्या आठवड्यात असंच वातावरण राहील. हो, पहिल्या आठवड्यात सुद्धा असंच वातावरण आहे आणि एकंदरीत ह्या वातावरणाचा एंड मात्र कुठल्या सिस्टमनुसार होईल हे सांगता येणार नाही. कारण की जवळपास आपल्याला हे तिन्ही महिने अशीच खराब वातावरण दिसतात आणि त्यात एप्रिल, मार्चमध्ये थोडी गारपिटीचे शेड्यूल पण पाहायला मिळतोय. पण त्याबद्दल आपला जवळच आता तारीख आली आहे 25 तारीख. त्या 25 तारखेला सगळं खुलासा तुम्हाला करण्यात येईल. हां सर, बरोबर. 25 मार्चला. हो, हो. नक्कीच. हो सर, नक्कीच सर. अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना काही घाबरण्याची गरज नाही. यामध्ये काही मोठ्या पावसाची शक्यता नाही. हे जे आज जे वातावरण आहे यामध्ये वाऱ्याची व्याप्ती खूप जास्त असणार आहे, कालच्यापेक्षा देखील आणि हे वारं हे 27 ते 28 तारखेपर्यंत चालू राहील किंवा यापुढे देखील ते जाऊ शकतं. नक्कीच. आणि हे पहा, अशा प्रकारचे जे काही वातावरणाच्या टक्केवाऱ्या आहेत, ज्या वातावरणाच्या शेड्यूल बनतात ते पडब्ल्यूडीमुळे बनतात, पश्चिमी विक्षोभमुळे हे बनतं आहे. आणि याच्यासारखंच वातावरण पुन्हा सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे. फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यात शेवटच्या दिवसाला 6-7 तारखेच्या दरम्यान हे देखील परत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर शिवजयंतीच्या कालावधीमध्ये 1-2 दिवस मागे-पुढे याही टायमिंगला हे पाहायला मिळणार आहे. असंच करून फेब्रुवारी महिना सुद्धा जाईल. आता थंडी संदर्भात जर बोलायचं झालं, थंडी आजही ॲक्टिव्ह आहे, पण ती नाशिक क्षेत्रामध्ये, खानदेश वगैरे भागांमध्ये आता 2 दिवस आपल्याला थंडी थोडी आणखी जाणवू लागेल. पण म्हणावी अशी थंडी आता महाराष्ट्रामध्ये नाहीये. पण हे जे काही थंडीचा कालखंड आहे, तो असाच सत्रानुसार चालू राहणार आहे. कधी आभाळ आलं की गायब होणं, कधी वातावरण मोकळं झालं की पुन्हा थंडी ॲक्टिव्ह होणं, अशा गोष्टी घडणारच आहे त्याच्यामध्ये सुद्धा. हो सर, नक्कीच सर. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा अंदाज आहे आणि हा अंदाज आपण रेकॉर्डिंग घेत असतो. तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करावा. हा आपण नवीन चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे. हॅलो, हेल्पलाईन नटशार नावाच्या.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि तोडकर सरांचं एक ॲप आहे, त्या ॲपचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज. तिथे लाईव्ह घेतल्या जातात आणि तिथे अनेक प्लॅन्स आहे, म्हणजे पुढील प्लॅन्स म्हणजे कशाप्रकारे वातावरण राहील त्याबाबत माहिती दिली जाते. आणि नक्कीच ॲप इन्स्टॉल नक्की करा. नक्कीच. धन्यवाद दादा. सर, भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.